बघा, मस्त असे मोड आलेले आहेत या मुगाला. आणि असे हे मूग आपण खाल्ले ना तर बरेच फायदे आपल्या शरीराला मिळतात. एक म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते, वजन कमी होते. यामध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. आणि यात जर तुम्ही असे हे मोड आलेले मूग जर खाल्लेत ना तर हे पचायला खूप हलके असतात आणि पौष्टिकही असतात. नमस्कार, मी अंजली आणि आज आपण बघणार आहोत या मुगाची झटपट अशी उसळ. इकडे आपण कोणत्याही भांड्याचा पसारा न करता झटपट अशी कुकरमध्ये ही उसळ बनवूया. तर एक मोठा उभा चिरलेला कांदा आम्ही घातला इकडे. यामध्ये थोडंसं सुकं खोबरं घातलं, लसूण पाकळ्या 5 ते 6 घातल्या, आलं घातलं, 2 हिरव्या मिरच्या घातल्या. आता हे या कांद्याला ना सोनेरी रंग येईपर्यंत थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचं. कांदा चांगला भाजता भाजता बाकीचं साहित्य देखील छान असं भाजलं जातं. तर वाटण आपलं चांगलं भाजून झालेलं आहे. आता हे असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि याचबरोबर आपल्याला इकडे थोडीशी कोथिंबीर देखील घालायची आहे. एक मध्यम आकाराचा पिकलेला टोमॅटो देखील इकडे घालायचा आहे आणि थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे. असं हे वाटण मी आता हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. आता उसळ आपण फोडणीला घालू. तर त्यासाठी बघा मी इकडे 2 ते 3 चमचे तेल घालते. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता थोडासा परतला की जे वाटण तयार केलं होतं ते घालूया. लगेचच यामध्ये मी घालते 2 चमचे मालवणी मसाला. या जागी तुम्ही कोणताही मसाला साठवणुकीचा वापरू शकता. हळद घातली, धनेपूड टाकली, मीठ घातलं की हे चांगलं या तेलाबरोबर परतून घ्यायचं आहे. या वाटणाचा बघा कलर बदलला, वाटण चांगलं शिजलं की यामध्ये आपल्याला जे मोड आलेले मूग आहेत ते घालून घ्यायचे आहेत. हे मूग बघा कच्चेच आहेत. याला आपल्याला पाणी न घालता असे हे मूग या वाटणाबरोबरच परतायचे आहेत. म्हणजे यामध्ये जो मुगाचा कच्चा वास असतो ना तो निघून जातो. तर 2 ते 3 मिनटं असे हे मूग परतून घेतले ना की यानंतर आपल्याला गरजेनुसार मूग शिजतील एवढं पाणी घालून घ्यायचं आहे. तर इकडे मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे की ज्यामुळे याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही आणि पटकन ही मुगाची उसळ बनून तयार होईल. आता जर ही उसळ तुम्हाला घट्टसर हवी असेल तर पाणी कमी घाला. आता मला ही उसळ थोडीशी पातळ अशी हवी आहे त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालते आणि याला मी 3 शिट्या करून घेते. कधीही बघा कडधान्य कच्चं शिजलेलं असं आपण खायचं नाही, त्यामुळे आपल्या पोटाला ते बाधू शकतं. 3 शिट्ट्या दिल्या की आपले मूग व्यवस्थित असे शिजले जातात. तर हे आता चेक करून बघू. हे मूग बघा व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत. आपली ही मुगाची उसळ तयार झालेली आहे. आता वरून मस्त अशी भरपूर कोथिंबीर घालायची. तर तुम्ही बघू शकता कोणत्याही भांड्याचा पसारा न करता एकाच या कुकरमध्ये आपण ही झटपट बनणारी मुगाची उसळ तयार केली. तुम्हाला ही रेसिपी आवडली ना तर अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.